कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि मी आता उभा आहे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन। तर आज दिनांक 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस। तर त्यानिमित्ताने मी आलोय दादर शिवाजी पार्कमध्ये। जिथे महाराजांचा पुतळा आहे, तर त्याबरोबर समोरच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन म्हणजे आजच्या दिवसाचं एक खास महत्त्व आहे। तर त्याचं हे स्मृती दालन आहे। तर तिथं आज मी आलोय आणि फर्स्ट टाइमच आलोय मी। तर आता आतमध्ये जाऊ आणि कोणत्याही प्रकारचं एंट्री फी नाही आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे। आणि आतमध्ये जाऊन आता आपल्याला कळेल की काय कसा संग्राम होता, ती चळवळ होती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कशा प्रकारे होती हे आपल्याला कळेल। आणि बृहन्मुंबई महानगरपालिका त्याचं उद्घाटन शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2010 रोजी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं। आतमध्ये एंट्री गेट आहे। तर एकूण हे 3 मजल्याचं आहे। तर एक अंडरग्राउंड पहिला मजला जिथे एंट्री होते आणि मग त्याच्यानंतर एक वरचा फ्लोर। तर आता सुरुवात मी खालून करतोय। खाली ग्राउंड फ्लोअरला आल्यावरती हे असं काही दृश्य आहे, संयुक्त महाराष्ट्र भारती। तर हे चित्र बाजीराव पेशवा आणि हे श्री शाहू महाराज, आधारूढ श्री शाहू महाराज यांचं। आणि हे आतमध्ये एंट्री। एक वेगळंच असं वातावरण वाटतं आतमध्ये। तर फर्स्ट टाइमच आलोय, मला देखील माहिती नव्हतं। एवढी वर्ष शिवाजी पार्क पण इथं कधी येणं नाही झालं। भारत माता मुंबादेवी। आणि 21 नोव्हेंबर 1995 संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने मोर्चा व संप पुकारला। सका पाटील चिडले, त्यांनी याव चंद्र ती क्वाकोर म्हणजे सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे उद्गार काढले। अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळालीच, पण ज्या चंद्राची उपमा त्यांनी दिली त्या चंद्राचा एक दगड ह्याच मुंबई दर्शनासाठी ठेवला आहे, द मून रॉक। आणि इथं जी म्हणजे ज्या ह्यांची म्हणजे छायाचित्र आहेत, मग ते वाटतं संयुक्त लढ्यामध्ये जे प्रमुख नेते होते तर त्यांची चित्ररेखा आणि नावे आणि त्याचबरोबर माहिती ही दिली आहे। तो पॉज करा आणि माहिती वाचू शकता तुम्ही।
वर जे काका होते त्यांनी सांगितलं नाही की खाली जे जे प्रमुख नेते होते म्हणजे त्यांची चित्रे आणि माहिती आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, या बाजूला शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, दादासाहेब गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निष्ठावंत सहकारी, दलित चळवळीचे भूमिहीन शेतकऱ्यांचे वाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीचे नेते, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांची संघटना उभारून महाराष्ट्र लढ्यात सहभाग. आणि हे कलश आहे ते 1 मे 2000 महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सव निमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख नद्यांचे पाणी एकत्र केलेला हा मंगल कलश. म्हणजे महाराष्ट्रात जितक्या नद्या आहेत त्या सगळ्यांचं त्याच्यात पाणी आहे. आणि भारत माता, छान सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि हा इथं दुसरा कलश आहे. इथं दिलेला आहे की 1 मे 2010 महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सव निमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यातून आणलेले पवित्र माते एकत्र केलेला कलश. म्हणजे ऑल ओव्हर संपूर्ण महाराष्ट्र आहे, त्यामधील जेवढी माती आहे ते सगळं एकत्रित करून ह्या कलशमध्ये ठेवण्यात आली आहे. संत गाडगेबाबा, महाराष्ट्राला संतांची परंपरा दीर्घकालापासून संत रामदास, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या मराठी राज्याच्या श्री गणेशाला मनापासून पाठिंबा व आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संत गाडगेबाबांनी आशीर्वाद दिले. महर्षी धोंडो केशव कर्वे, तर ह्यातील भरपूर जण असे आपल्याला ठाऊक नसतील, पण एकंदर त्यांची माहिती आणि त्यांची चित्र इथे दिलेले आहेत. आणि ही सर्व चित्र आहेत ती बाळकृष्ण गावडे यांनी रेखाटली आहेत. आणि वगनाट्य किंवा तमाशा ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय लोककला आहे. त्यात नृत्य, गायन व संवाद या तिन्ही बाजू असतात. SM जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, आणि या बाजूला
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन भरत असताना मावळा या योद्ध्याने मोठी कामगिरी पार पाडली. आचार्य अत्रे यांचे नवयुग व संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेत मावळाने रेखाटलेल्या व्यंगचित्रांनी मोरारजी देसाई झोप उडवली. हा मावळा म्हणजे आजचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र आहे ती. आणि ह्याच्याच मागे देखील आहे श्रीकांत ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे, त्यांच्या देखील इथे संयुक्त महाराष्ट्राच्या आणि म्हणजे इतर चित्रे आहेत. आणि त्याच्या पुढे आल्यावरती वाघ्या मुरळी, खंडोबाचे भक्त मुरळी ही मुख्य नर्तिका, तर सुरत्या वाघ्या तिला साथ करतो. या परंपरेला जागरण असे म्हणतात. आणि पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनाचे, महाराष्ट्र आधार हा भारताचा. तर एकंदर इथे थोडीफार नावं, चेहरे अशा व्यक्तींचे जे मला ओळखीचे आहेत आणि बाकीचे माझ्यासाठी देखील नवीन आहेत. तो खूप अशी एक वेगळीच संकल्पना आहे. 2010मध्ये याचं उद्घाटन झालं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि मी 2025मध्ये आलो आहे बघायला. कारण की आजचा दिवसच असा खास आहे, 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन देखील. तर गुगलवरती महाराष्ट्र दिनाची माहिती टाकली की काय ते विकिपीडियामध्ये, तर संयुक्त चळवळीचं हे दालन आलं. बोलो कुठं आहे, तर हे जवळच आहे. मग बोलो जाऊन येऊया, पाहून येऊया आणि तुम्ही देखील नक्की इथे या बघायला अशी विनंती करतो मी. तर आत्ता जाऊया वरती, म्हणजे पहिल्या मजल्यावरती जिथून आपण एंट्री केली तिथं. देखील आहे या बाजूला आल्यावर हे वारकरी संप्रदाय ह्याचं एक चित्र आहे. आणि आता आपण जिथून एंट्री केली तिथं जाऊया. आणि पहिल्या मजल्यावर आलोय. तर इथे एकंदर सगळी माहिती दिलेली आहे की काय कशा प्रकारे कुठे कुठे मोर्चे झाले. प्रतापगड मोर्चा, तर चित्र आहेत, फोटोग्राफ आहेत. पंतप्रधान नेहरू गाडीत मागच्या खिडकीशी प्रतापगडावर गेला तेव्हा झालेले दर्शन.
सत्याग्रह. दिल्लीचा महामोर्चा 27 जुलै 1956. भरपूर प्रकारची इथे माहिती आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती म्हणजे कशा प्रकारे ही संयुक्त महाराष्ट्र समितीची निर्मिती झाली त्याबद्दलची संपूर्ण माहिती. महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ. आणि ह्या बाजूला मनगट दणकट, छातीत हिम्मत, हातात महाराष्ट्र दिन. नव्वद हुतात्म्यांचा दिवस. दराचे महाराष्ट्रावर आरोप. विपिन गांधींची मध्यस्थी. बेळगाव संयुक्त महाराष्ट्र मागणी. दार कमिशन. महाराष्ट्र कशाला म्हणावे. जिथे महाराष्ट्र भाषा वर्तते ते महाराष्ट्र. श्री छत्रपती शिवाजी महाराज. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्मा मुंबई येथेच हुतात्मा चौक मुंबई CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथील विधान भवन. तर
ग्राउंड फ्लोअर बघितलेला, जेवढे काही नेते मंडळी होते तर त्यांची चित्र आणि माहिती, आणि पहिल्या मजल्यावरती पूर्ण चळवळीचा हा आढावा. आणि आता तिसऱ्या मजल्यावरती जातो मी, आणि तिसऱ्या मजल्यावरती जात एक सुंदर शिल्प आहे. जी शिल्प छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आहे त्यात देखील आहे. आणि हे मुंबई जवळच्या एलिफंटा गुंफेतील इसवी सन पूर्व 6व्या शतकातील शिल्पकलेचा नमुना. आपला महाराष्ट्र. आणि आता तिसऱ्या याच्यावरती जाऊया. तर एवढं भलं मोठं म्युझियम दालन, म्युझियम नाही बोलता येणार, स्मृती दालन आहे, पण इथं लोकांना वाटतं जास्तीत जास्त ठाऊकच नाही आहे. तर माझ्या व्हिडिओमार्फत जेवढं लोकांना कळेल तर लोकांनी नक्की या. फ्री एंट्री आहे, सकाळी 7:30 ते 5:30 असं काहीतरी टायमिंग आहे, आणि नक्की येऊन भेट द्या, तुम्ही बघा. आणि आत्ता जिथं आलो मी तिथं आहे गड किल्ले यांचे फोटो. तर सगळ्यात पहिला राजधानी रायगड. त्याचमध्ये रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी याचे छायाचित्र. वासुदेव. दररोज पहाटे आपल्या मधुर सुरांनी महाराष्ट्राला जागवणारा हा वासुदेव. हुबेहूब अशी मूर्ती बनवण्यात आली आहे. त्याच्यानंतर शिवनेरी जिल्हा पुणे. शिवनेरी किल्ल्यावरचे हे शिवजन्मस्थळ तोरणा किल्ला. त्याच्यानंतर इथं विशाळगड, अजिंक्यतारागड सातारा, कोल्हापूर विशाळगड, राजमाची जिल्हा पुणे. वरती देखील हे आहे वेरूळ लेणी. कैलास, पार्वती, शिवपार्वती व पर्वत हलवण्याचा प्रयत्न करतानाचा रावण. आणि ह्या बाजूला वेरूळ लेणी जातक कथेतील असत. आदिवासी वारली जमातीच्या नृत्य कार्यक्रमात तारपा हे वाद्य वाजवणारा युवक. त्याच्या हातात ते आहे ते तारपा हे वाद्य आहे. त्याचबरोबर पुढे आल्यावर देखील विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा सिंधुदुर्ग जिल्हा, आणि त्याचवरती वेरूळ लेणी. जटायुवादाचे हे सुंदर शिल्प. देवगिरी जिल्हा संभाजीनगर, लोहगड जिल्हा पुणे, अंगल मदन कुलंग जिल्हा नगर, प्रतापगड जिल्हा सातारा, भुदरगड जिल्हा कोल्हापूर, सज्जनगड जिल्हा सातारा, तैलबैला जिल्हा पुणे, हरिश्चंद्रगड जिल्हा नगर, लिंगाणा जिल्हा रायगड. त्याचबरोबर वरती अजिंठा लेणी. त्याचबरोबर पुढे आल्यावरती देखील अजिंठा लेणीतली एक शिल्प असे उभारण्यात आले. त्याचबरोबर खाली परत अजिंठा जिल्हा संभाजीनगर, वेरूळ लेणी आहेत. आता ह्या लेण्या आहेत जिल्हा संभाजीनगर, लेण्याद्री जिल्हा पुणे. सूत्रधार मराठी संगीत नाटकातील महत्त्वपूर्ण पात्र. सूत्रधार
नागतान मंदिर, वेरूळ लेणी त्याचबरोबर इथं वरती देखील आहेत आणि हे एकत्र वेगळं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई या गॉथिक पद्धतीचा वास्तुशिल्पावरील कोरीव कामाचा एक अप्रतिम नमुना. सप्तशृंगी जिल्हा नाशिक, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, भवानी मंदिर तुळजापूर जिल्हा धाराशिव, प्रार्थना स्थळे आळंदी, विठ्ठल मंदिर पंढरपूर, जेजुरी जिल्हा पुणे, शिर्डी, कुस्तीगीर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेला क्रीडा प्रकार म्हणजेच कुस्ती आणि यासाठी शरीर कमावलेला हा मल्ल. श्री सिद्धिविनायक मुंबई, माउंट मेरी मुंबई, हजारी दर्गा मुंबई, पॅगोडा अतिशय सुंदर शिल्पकृती असलेला पॅगोडा मुंबईच्या गोराई बेटावर आहे. या बाजूला मुंबई राजधानी हा आपला वांद्रे वरळी सागरी सेतू सी लिंक, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि गेटवे ऑफ इंडिया. गोंधळ भक्ती संगीताच्या गायनाचा एक प्रकार. हे सादर करणारा गोंधळी व संगीत साथ करण्यात संबळ वादक. अद्भुत महाराष्ट्र, लोणार 52,000 वर्षापूर्वी 20 लाख टन वजनाचा महाकाय पाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आढळला आणि त्यातून हे रम्य विवर सरोवर निर्माण झाले. बीबी का मकबरा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर, कळसुबाई जिल्हा नगर. आणि ही जी सगळी छायाचित्र आहेत ही टिपलेली आहेत म्हणजे काढलेली आहेत. ती काकांना जरा खाली जाऊन विचारू ही कुणी काढलेली आहेत ती. आणि धनगर समाज महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून माळ रानात शेळ्या मेंढऱ्यांची राखण करणारा हा रांगडा गडी. आणि बाहेर आलो आणि त्याचबरोबर बाहेर आल्यावरती समोर बरोबर एक सुंदर असा व्ह्यू आहे. इथं स्विमिंग पूल आहे, जलतरण जे शिकवलं जातं आणि त्याचबरोबर बाहेर बँड्रावरली सिलिंग. तर तुम्ही देखील नक्की या. आज मी देखील आलो. आजचा दिन विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे तर बघत होतो आणि त्याचबरोबर आता ही एक नवीन वास्तू देखील मला कळली. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही देखील या, नक्की पहा. छान आहे, सुंदर आहे आणि खरंच बघण्यासारखी जागा आहे ही. तर माझ्यासाठी देखील हा एक नवीन अनुभव आहे की मुंबईत देखील अशी एक जागा आहे जिथं जास्त गर्दी नाही. बघण्यासारखं, माहितीसारखं, अनुभवण्यासारखं खूप आहे गोष्टी इथे. तर तुम्ही देखील नक्की या. आणि त्याचबरोबर इथं वॉशरूम देखील आहेत. तर सर्वांनी
माझ्या मते तरी आजच्या दिवशी तर 1 मे फक्त 1 मे रोजी नाही तर हे चालू असतं वर्षभर. तर येऊन तुम्ही नक्की इथं भेट द्या आणि नवीन नवीन माहिती भेटेल तुम्हाला देखील. संयुक्त महाराष्ट्र चळवळ नेमकी काय होती, काय होतं, त्या काळी काय घडलं, आजचा महाराष्ट्र कुठल्या ह्याच्यावरती बळबुत्यावरती उभा आहे, त्यासाठी किती जणांनी आपले जीव परिधान केला आहे, तर ते सगळी माहिती आहे. तर नक्की या आणि व्हिजिट करा आणि एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय होती ते देखील तुम्हाला कळेल. आणि 107 हुतात्म्यांना आदरांजली वाहून मी हा व्लॉग इथंच एंड करतो. पण नक्की या आणि पहा. छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरच आहे, जिथं आपल्या महाराजांचा पुतळा आहे. तर त्याचबरोबर समोरच आहे दालन आणि हे चालू असतं. एंट्री फीज नाही आहे, फ्री आहे. येऊन बघा, शांतता आहे, नीट व्यवस्थित बघता येईल, जास्त हे नाही आहे, त्रासदायक नाही आहे. बस.